40+ संघाच्या खेळाडूंना षटकार हॅट्रिक आणि विकेट हॅट्रिकसाठी कलरफुल टी शर्ट स्पॉन्सर केलेत. नाना गोंडले यांना देखील आपण सन्मानित करूया. नक्कीच सल्लागार आहेत भिवंडी ग्रामीण 40+ क्रिकेट मंडळाचे नाना गोंडली यांचं देखील स्वागत आणि सन्मान. नानू सुतार यांचं देखील स्वागत आणि सन्मान. यस मॅच ऑन मैदानाच्या आतमध्ये खेळायला सुरुवात होत आहे. नक्कीच 1 ओव्हर नंतर आपण संदीपला नाना गोंडले यांच्या शुभ हस्ते टी शर्ट देऊन सन्मानित करू. ओव्हर टू संदेश. विजय गुलवी विथ साई गुलवी ही जोडी मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. तर फ्रंट लाईन षटक जॉली कामतगड टीमच्या बाजूने विलास बालू पाटील. षटकातील पहिला बॉल खासदार बाल्यामामा चषक 2025 ची ही शेवटची रजनी आपण पाहतोय. विलास बालू पाटील बॉलिंग ट्रॅकवर पारितोषिक लावलं जात आहे. रवी नाईक साहेबांच्या माध्यमातून 1000 रुपयाचं कॅश प्राइज आहे विकेट हॅट्रिकसाठी. षटकातील पहिला बॉल. पहिलाच बॉल आडवा बाटने प्रहार झालाय. फटका भरपूर चांगला आहे. बॉल थांबत नाहीये, निघून जातोय पहिल्या टप्प्यावर सीमा पार. 4 धावा चौकार. आणि या ठिकाणी देखील टीमला आवश्यकता आहे, कारण समोर आपण एक तगडा संघ पाहतोय. साली कामतगर ज्या टीम समोर खेळत असताना तुम्हाला धावांची आवश्यकता जरूर असेल, यात काही शंका नाही आहे. विलास बालू पाटील पुन्हा एकदा आमच्या मुख्य व्यासपीठ एंड करणं षटकातील पुढचा बॉल घेऊन वळतोय. समोर विजय गुलवी. या बॉलचा बॉल फटका फसलाय. बॉल हवेमध्ये. अरविंद प्रयत्न करतोय मात्र झेल पासून दूर राहिलाय आणि त्या दरम्यान 2 धावा देखील कंप्लीट. विजय गुलवीला जीवनदान देणं हे कदाचित टीम जॉली कामतगरला महाग पडेल, कारण भरपूर मोठी अबॅलिटी विजयकडे आहे. फलंदाजाची कॅच ड्रॉप होते, जीवनदान मिळतंय आणि त्यानंतर मात्र तो फलंदाज आक्रमक होताना आपण भरपूर वेळा पाहिलंय. ते चित्र पुन्हा एकदा या ठिकाणी देखील पाहायला मिळेल का पाहूया. विलास बालू पाटील बॉलिंग ट्रॅकवर. फुल टॉस आहे. आडवा बाटने प्रहार झालाय मात्र क्षेत्ररक्षक आहेत त्या ठिकाणी. बॉल स्टॉप केला गेलाय. सिंगल कंप्लीट. चांगली सुरुवात त्या ठिकाणी एजी स्पोर्ट निंबावले टीमच्या बाजूने. 7 धावा धावफलकावर झाल्या आहेत. षटकातील पुढचा बॉल. समोर साई. बॉल कट केलाय. फटका हा देखील चांगला आहे. खाली क्षेत्र जरूर निवडला परंतु बॉल पर्यंत पोहोचल्या त्या ठिकाणी रजनीश पाटील आणि त्या दरम्यान 2 धावा कंप्लीट होत आहेत. धावफलक 9 वर पोहोचलाय. षटकाचा खेळ आपण पाहतोय, ज्या षटकामध्ये भरपूर काही घडतंय बिघडतंय, कारण पहिला बॉल चौकार, दुसऱ्या बॉलवर कॅच ड्रॉप आणि त्यानंतर 2 सिंगल, एक
2 डबल 1 सिंगल. यास 9 धावा धावफलकावर. आडव्या बॅटने पुन्हा एकदा प्रहार झालाय. क्षेत्ररक्षक अगदी वेगाने बॉल पर्यंत पोहोचत आहेत आणि त्या दरम्यान 2 धावा कंप्लीट. ओव्हर थ्रो झालाय. फक्त 2च धावा मिळतील. धावफलक 11 वर पोहोचलाय. पहिल्या षटकाचा खेळ आपण पाहतोय. पॉवर प्लेचं षटक. विलास बालू पाटील अगदी अनुभवी खेळाडू, त्याच्या माध्यमातून हे पहिलं षटक या ठिकाणी फेकलं जात आहे. या बलेस देखील आडव्या बॅटने हा प्रहार झालाय. मात्र डीप मध्ये सचिन पाटील त्या ठिकाणी टीमचे कॅप्टन आपण पाहतोय आणि त्याचं रूपांतर 2 धाव्यामध्ये झालंय. तर अशा प्रकारे षटक क्रमांक पहिला या ठिकाणी कंप्लीट झालाय. पहिल्या षटकाची समाप्ती. बिनबाद धावा धावफलकावर आहेत 13. ते आपण त्या ठिकाणी देतोय. यस, आज देखील जो फलंदाज षटकार हॅट्रिक ठोकेल त्याच्यासाठी समीर तांगडी यांचे बंधू राहुल तांगडी यांच्या माध्यमातून शूज आहेत. आणि हे पारितोषिक जे आहे ना ते फक्त आणि फक्त जय बजरंग कारेवली टीमसाठी, अर्थातच बाच्याकडून मामांसाठी हे पारितोषिक आहे. बॉलिंग ट्रॅकवर रजनीश येतोय. षटकातील पहिला बॉल टाकण्यासाठी सज्ज होतोय. षटक क्रमांक 2. अर्थातच पॉवर प्लेचं बंधन संपला आणि त्यानंतर क्षेत्ररक्षण विखुरलेला फैलावलेलं क्षेत्ररक्षण आपण पाहतोय. रजनीश षटकातील पहिला बॉल. पहिलाच बॉल समोरच्या दिशेने ड्राईव्ह केलाय. क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी. एक धाव कंप्लीट झाली आहे. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न. रन आउटची विकेट. फलंदाज बाद. साई गुलबी बॅक टू द डगआउट. होती का हा प्रश्न जरूर साईला त्या ठिकाणी डगआउट मध्ये विचारला जाईल, कारण ज्या ठिकाणी एकच धाव होती. समोरच्या दिशेने क्षेत्ररक्षण चांगलं झालं होतं. थ्रो देखील चांगला झाला होता आणि त्या ठिकाणी डबल साठी प्रयत्न झाले. रन आउटची विकेट आपल्याला पाहायला मिळाली. 14 या धावसंख्येवर पहिली विकेट. नवीन फलंदाज सुनील गुलबी मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. एक विस्फोटक विध्वंसक फलंदाज म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जात आहे. फुल टॉस आहे. ऑन साइडला उडवलाय बॉल हवेमध्ये. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी येत आहेत. विलास बालू पाटील. चुकी झाली आहे त्या ठिकाणी. या मॅच मधील हे दुसरं जीवनदान. विजयीसाठी हे दुसरं जीवनदान आपण पाहतोय. 2 जीवनदान, 2 संध्या त्या ठिकाणी आणि त्या संधीचं सोनं केलं जाईल का हे जरूर आपल्याला पाहायला मिळेल.
कारण विलास बालू पाटील म्हटलं की एक चांगले क्षेत्ररक्षक आहेत आणि त्यांच्या हातून झेल सुटणं चुकी झाली आहे त्या ठिकाणी आणि त्या चुकींचं रूपांतर जे आहे ना ते किती धावांमध्ये होईल हे आपल्याला पाहावं लागेल. षटकातील पुढचा बॉल स्टेप मध्ये चुकी, डेड बॉल. 16 का डोला, 16 धावांचा बोलबाला धाव फलकावर आपण पाहतोय. रजनीश पुन्हा एकदा या बलेचा ऑन साइडला पुन्हा एकदा बॉलला उडवलाय, बॉल हवेमध्ये. क्षेत्ररक्षक पुन्हा एकदा चुकी करतायत. काय घडतंय हे जॉली कामतगर टीमच्या बाजूने. ही तिसरी झेल ड्रॉप, बॉल निघून गेलाय चौकारासाठी. कॅचेस ज्या सुटल्यात ना त्या देखील कोणाकडून. अरविंद, विलास बालू पाटील, सचिन पाटील अगदी टीमचे मुख्य खेळाडू ज्यांच्या माध्यमातून कॅचेस सुटल्यात. आता मात्र जोरदार अपील. काय घडलंय त्या ठिकाणी आमचे दोन्ही पंच आपापसात चर्चा करतील आणि त्यानंतर योग्य तो डिसिजन आमच्यापर्यंत पोहोचेल. मात्र आतापर्यंत विजयच्या खेळीचा विचार केला ना तर अगदी संध्याकाळच्या नाश्त्यामध्ये जणू काही नशीब खाऊन आलाय. कारण 3 कॅचेस त्याच्या ड्रॉप झाल्या आणि त्यानंतर ही जोरदार अपील त्या ठिकाणावरनं झाली आहे. पंच आमचे नक्कीच त्या ठिकाणावरनं इशारा करतील. नॉट आउट. या सुरक्षित आहे त्या ठिकाणी विजय. रजनीश पुन्हा एकदा आपल्या समोरच्या दिशेने बॉलला ड्राईव्ह केलाय. लॉंग ऑफ लॉंगॉनच्या मध्ये अरविंद पोहोचलाय त्या ठिकाणी. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न. रनिंग बिटवीन द विकेट भरपूर चांगलं पाहायला मिळालं. या बलेस देखील संधी होती. थ्रो कलेक्ट झाला असतं तर कदाचित चित्र जे आहे ते दुसरं पाहायला मिळालं असतं. मात्र आतापर्यंत जॉली कामतगर संघ ज्या प्रकारे परफॉर्मन्स करतोय प्रेक्षकांना प्रश्नचिन्ह असेल नक्कीच हा जॉली कामतगर संघ आहे का. कारण सातत्याने चुका होत आहेत मैदानाच्या आतमध्ये. सिंगल कंप्लीट, सिंगल सोबत धावफलक पुढे सरकलाय. 23 धावा धावफलकावर झाल्या आहेत. षटक क्रमांक 2 चा खेळ कंप्लीट झालाय. 2 षटकांची समाप्ती. 23 धावा धावफलकावर. पहिलं षटक 13 धावांचं, दुसरं षटक 10 धावांचं आणि पहिल्या 2 षटकांमध्ये विजयसाठी 3 जीवनदान मिळालेत आणि अजूनही 2 षटकांचा खेळ बाकी आहे. पाहूया कुठपर्यंत मजल असेल एजी स्पोर्ट निंबावले टीमच्या बाजूने. आणि त्या दरम्यान मैदानाच्या आतमध्ये ड्रिंक्स ब्रेक अर्थातच आपल्याकडे वेळ आहे. आपण संधी देऊया डीजे मास्टरला. कम ऑन डीजे. षटक क्रमांक 3 बॉलिंग ट्रॅकवर अरविंद येतोय. पाहूया अरविंद कशा प्रकारे गोलंदाजी करेल. कारण या ठिकाणावर ना टीम जॉली कामतगरला थोडं कमबॅक करावा लागेल. तिसरं षटक आणि षटकातील पहिला बॉल. या बलेचा बॉल अडवा बाटने खेळण्याचा प्रयत्न. सिंगल कंप्लीट.
यस बॅट कट होता आणि त्यानंतर बॉल पायावर आदळला होता. सिंगल मिळाली त्या ठिकाणी विजयी गुलवी आणि सोबतच याची निंबावली टीमला. महत्वाची जोडी मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय टीम निंबावलीसाठी. सुनील गुलवी वैयक्तिक पहिला बॉल खेळण्यासाठी सज्ज होतोय. या बले जोरदार अपील पंच सहमत नाही आहेत त्या ठिकाणी. सिंगल कंप्लीट लेग बायच्या स्वरूपात धाव आली आहे. 25 धावा धावफलकावर झाल्या आहेत. वेलकम ओमकार, हार्दिक स्वागत आहे. अरविंद षटकातील पुढचा बॉल. या बलेचा बॉल पॉइंट रिझन मधून ट्रॅव्हल होतोय. गॅप शोधली आहे. यस अगदी गॅप मोठा नाही, धाबांचा टोटा येतोय. चौकार 4 धावा. अरविंद पुन्हा एकदा षटकातील पुढचा बॉल. या बलेस देखील ऑन साइडला बॉल उडवलाय. बॉल हवेमध्ये. प्रयत्न भरपूर चांगले झाले होते परंतु कॅच ड्रॉप झाली आहे. त्या दरम्यान ओव्हर थ्रो देखील आपण पाहतोय परंतु मिळतील फक्त आणि फक्त 2 धावा. ओमकार तांबडे हे देखील आम्हाला जॉईंट झाल्यात. आम्ही मागची स्पर्धा जी कशवली या ठिकाणी केली त्या ठिकाणी गुणलेखक म्हणून आमच्या सोबत भरपूर चांगली साथ दिली होती. वेलकम अरविंद पुन्हा एकदा. या बलेचा बॉल कव्हर ड्राईव्ह आपण पाहतो. डीप कव्हरला शैलेश पाटील त्या ठिकाणी आहेत. एक धाव कंप्लीट झाली आहे. चांगला थ्रो, चांगलं क्षेत्ररक्षण, फक्त आणि फक्त मिळेल सिंगल. 32 धावा धावफलकावर आपण पाहतोय. जॉली कामतगर विपक्ष एजी स्पोर्ट निंबावली. फाईट ऑफ द नाईट. कारण दोन्ही टीम्स ज्या आहेत ना त्या भरपूर मजबूत आहेत. अरविंद पुन्हा एकदा षटकातील पुढचा बॉल. या बलेचा बॉल पडल्यानंतर खाली राहतोय. संपर्क नाहीये. चांगला बॉल बीट केलाय त्या ठिकाणी सुनील गुलबीला आणि अशा प्रकारे षटक क्रमांक 3 चा खेळ कंप्लीट झालाय. 3 षटकांची समाप्ती. धावा धावफलकावर आहेत. एक गडी बाद 32. पहिलं षटक 13 धावांचं, दुसरं षटक 10 धावांचं आणि तिसरं षटक 9 धावांचं आपल्याला पाहायला मिळालंय. अर्थातच पहिल्या ओव्हर नंतर धावा ज्या आहेत त्या कमी कमी होत गेल्यात टीम एफजी निंबावलीसाठी. शेवटचं अंतिम षटक. सचिन पाटील टीमचे कॅप्टन बॉलिंग ट्रॅकवर येत आहेत. पाहूया शेवटचं षटक कशा प्रकारे हाताळलं जाईल. कारण आतापर्यंत 32 धावा धावफलकावर आहेत आणि त्यामध्ये अधिकच्या धावा जोडायच्या असतील तर मात्र या ठिकाणावरनं बिग हिट मोठ्या फटक्यांची गवसणी तुम्हाला घालावी लागेल. मोठ्या फटक्यांमध्ये डील करणं गरजेचं असेल परंतु ते काम जे आहे ना ते तेवढंही सोपं नसेल. कारण समोर सचिन पाटील सारखा एक चांगला गोलंदाज आपण त्या ठिकाणी पाहतोय. फलंदाज देखील चांगले आहेत यात काही शंका नाही आहे परंतु हे बॅटल जे आहे ना ते भरपूर चांगलं रंगेल. शेवटचं अंतिम षटक. चला वेळ वाचवा. शेवटचं षटक आणि षटकातील पहिला बॉल. सचिन पाटील बॉलिंग ट्रॅकवर. समोर विजय गुलवी. फुलटॉस आहे परंतु संपर्क अवध असं नाहीये. लॉंग लेगला क्षेत्ररक्षक पोहोचतात त्या ठिकाणी. थोडी मिसफिल्ड आणि त्यावर 2 धावा कंप्लीट होत आहेत. रनिंग बिटवीन द विकेट चांगलं पाहायला मिळालं. आतापर्यंत या इनिंगचा विचार केला तर 3 मोठे फटके जे 3 चौकार विजय गुलवीच्या बॅटमधून आतापर्यंत आपण पाहिल्यात. षटकातील पुढचा बॉल. सचिन पुन्हा एकदा. या बलेस देखील आडव्या बॅटने हा बॉल खेळून काढलाय. क्षेत्ररक्षक आहेत त्या ठिकाणी. एक धाव कंप्लीट झाली आहे. मिळेल फक्त आणि फक्त सिंगल.
चांगली गोलंदाजी या षटकामध्ये आपण पाहतोय. पहिल्या 2 बॉलमध्ये विकेट मोठ्या फटक्याची मुभा दिली नाही त्या ठिकाणी. सुनील कडून भरपूर अपेक्षा असतील एजी स्पोर्ट निंबावली टीमला, यात काही शंका नाही आहे. आपण पाहतोय जय बजरंग 40+ क्रिकेट संघ कारिवली आयोजित खासदार बाल्यामामा चषक 2025 जय बजरंग क्रीडांगण या ठिकाणावरनं प्रथमच हे आयोजन आपल्याला पाहायला मिळतंय. या बलेसबाटशी यातील गडा यष्टीरक्षकाची चुकी आणि त्यानंतर यष्टीरक्षकाच्या मागे देखील चुकी. लक फॅक्टर सुनील गुलवीच्या बाजूने. बॉल लॉंग स्टॉप रिझन. वेलकम भिवंडी ग्रामीण 40+ क्रिकेट मंडळाचे सन्माननीय उपाध्यक्ष प्रमोद दादा भोईर साहेबांचं या ठिकाणी शुभ आगमन. आपलं हार्दिक स्वागत आहे. या बलेस देखील सिंगल मिळेल. या टोटल इनिंगचा विचार केला ना तर आतापर्यंत ऑनसाईडवरून जवळजवळ 5 ओव्हर तो आपल्याला पाहायला मिळालेत. 4 नॉट 40 धावा धावफलकावर झाल्या आहेत. अजूनही 2 बॉलचा खेळ बाकी आहे. उर्वरित 2 बॉलमध्ये किती धावा वसूल केल्या जातील हे आपल्याला पाहावं लागेल. षटकातील पुढचा बॉल. सचिन पुन्हा एकदा समोरच्या दिशेने बॉल उडवलाय. फटका चांगला आहे. पहिल्या टप्प्यावर चेंडू कलेक्ट केला जातो आणि त्या दरम्यान 2 धावा कंप्लीट होत आहेत. रनिंग बिटवीन द विकेट चांगलं पाहायला मिळालं. धनराज हे क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी होते. चांगलं क्षेत्ररक्षण त्यांच्या माध्यमातून. शेवटचा बॉल. सचिन पाटील बॉलिंग ट्रॅकवर. या बलेचा बॉल ऑन साइडला उडवलाय. बॉल जातोय 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 आणि गेलाय सीमारेषा पार. 6 धावा. षटकार. आहे तो फटका शेवटच्या बॉलवर आलाय आणि 6 धावांच्या मदतीने धावफलक 48 वर पोहोचलाय. सोबतच 4 षटकांची समाप्ती देखील झाली आहे. 49 लक्ष या ठिकाणी उभं केलंय एजी स्पोर्ट निंबावली टीमने जाली स्पोर्ट कामतगर या टीम सोबत. सन्माननीय किसनजी चौधरी आपलं देखील हार्दिक स्वागत आहे. वेलकम. फोर्टी 48 धावा झाल्या आहेत. 49 धावांचं लक्ष या ठिकाणी उभं केलंय आणि त्या दरम्यान एजी स्पोर्ट निंबावलीसाठी एजी स्पोर्ट निंबावलीचे कॅप्टन सीताराम दादा गुलवी यांच्या माध्यमातून शुभेच्छा आल्या आहेत. ते आज या मॅचसाठी उपस्थित नाही आहेत. अगदी कामानिमित्त बाहेर आहेत, परंतु या मॅचचा आनंद यूट्यूबच्या साहाय्याने घेत आहेत. आपलं हार्दिक स्वागत आहे.
सचिन पाटील ऑल टीम जॉली कामतगार आपली सलामी जोडी पाठवायचे पंच पोचलेत. एजी स्पोर्ट निंबवली टीम देखील खेळपट्टीवर तयार आहे. चला आपण फलंदाज पाठवा लगेच. पहिल्या सामन्यातून धावा देवी स्पोर्ट पायस संघानं 45 बनवले होते आणि 46 डिपेंड केलेत. इथे पाहिलं तर एजी स्पोर्ट निंबवली संघानं पहिल्या इनिंगमध्ये 48 बनवलेत आणि आता 49 त्यांना रोखायचे आहेत. आणि बघूया रोखतील की बनतील याचं उत्तर आपल्याला जॉली कामतगार टीमच्या फलंदाजांकडून मिळेल. मैदानामध्ये आपण जोडी पाहतोय दोन्ही बंधूंची जोडी विनोद पाटील आणि सचिन पाटील. जॉली कामतगार टीम एक कंप्लीट टीम. चालू सीझनचा विचार केला तर तब्बल 4 अंतिम सामने ही टीम खेळलेली आहे आणि 2 अंतिम विजेतेपद या संघानं पटकावलेले आहेत. तर एजी स्पोर्ट निंबवली टीमनं देखील चांगली कामगिरी केली. त्यामध्ये आपण पाहिलं तर विजय गुलवीच्या नावी एका स्पर्धेतून एकाच दिवसातून 250 करण्याचा विक्रम या चालू सीझनमध्ये राहिलाय. टॉप 10 रँकिंग पॉईंटमध्ये आपण पाहिलं तर सचिन पाटील जॉली कामतगार टीमच्या खेळाडूचा अगदी पहिल्या क्रमांकावर आपल्याला उल्लेख पाहायला मिळतोय. नक्कीच नुकतीच जी सुभाष ठाकरेची स्पर्धा आपण पाहिली त्या स्पर्धेमध्ये देखील सचिन पाटील ची चांगली कामगिरी राहिली होती. बघूया इथे एक चांगली फाईट चांगली टोटल निंबवली संघाने देखील उभी केलेली आहे. नाईट स्पर्धेचा विचार केला तर 24 चेंडूमध्ये 49 एक चांगली फाईट टोटल आहे. राम गुलवी सुनील गुलवी विजयजी गुलवी सीतारामजी गुलवी असतील ऑल टीम गुलवी अँड गुलवी कंपनी. तर सामन्याला होती सुरुवात. गोलंदाज झालेत विजय गुलवी. ओव्हर द विकेटनं पहिला चेंडू टाकतील विनोद पाटील यांच्यासाठी. 24 मध्ये बनवायचे आहेत 49. पहिला चेंडू फुलटॉस होता. चेंडूला अगदी स्क्वेअर ऑफ द विकेट केलेत. चेंडू चाललाय लॉंग लेका सीमारेषेच्या दिशेनं खूप दूरचा अंतर कापलाय. अखेरकार चेंडूला अडवलाय थांबवलाय. तिसरी धाव इथे पूर्ण केलेली आहे. पहिल्या चेंडूवर 3 धावेनं विनोद पाटीलनं स्वतःचं आणि संघाचं धावांचं श्रीगणेश केलाय. चांगली फिल्डिंग चेंडूला अडवलाय पायाने. विनोद गुलवी तिथे होते. चांगली फिल्डिंग. चला या तिसरे पंच या आपण केलंय चेक केलंय. चला नाईटची स्पर्धा आहे 40+ क्रिकेट खेळतोय. थोडासा आपल्या नजरेवर देखील परिणाम झाला आहे. इथे इनसाइड आउट चांगला फटका आपण पाहतोय सचिन पाटीलच्या बॅटमधून. चेंडू चालला डीप एस्टा कव्हरला आणि या चेंडूवर आलाय सचिन पाटीलच्या बॅटमधून हा पहिला चौकार. ला 4 धावेने आपला अकाउंट ओपन केलाय. विनोद पाटीलनं 3 पहिल्या 2 चेंडूमध्ये 7 बनवायचे 24 मध्ये 49. दोन्ही चांगले संघ आहेत. चालू सीझनचा विचार केला तर दोन्ही टीमचा चांगला प्रवास राहिलेला आहे. इथे हा चेंडू अगदी चांगल्या लाईन अँड लेंथवर विजय गुलवीनं सचिन कुठल्या स्ट्रेकवर गेलतो हे पाहिलं होतं जाणलं होतं अगदी आणि बॉडीला सोडून हा चेंडू त्यांनी सोडलाय. चांगल्या टप्प्यावर इष्ट्यांच्या मागे सुनील गुलवी इष्टरक्षकेच्या भूमिकेत हा चेंडू फ्लाईट दिली होती इथे फसवलाय. सचिनला चौकार मारल्यानंतर सलग 2 चेंडू डॉट टाकलेत
चांगलं कमबॅक केलाय गोलंदाज विजय गुलवीनं. सोलागाव प्रीमियर लीगचा विजेता संघ आहे आणि त्यामध्ये उत्कृष्ट गोलंदाज म्हणून राम गुलवीला पारितोषिक मिळालं होतं. 4 चेंडू 7 धावा, पहिल्या 2 मध्ये 7, त्यानंतरचे 2 चेंडू टाकले डॉट. बघूया पुढील चेंडू विजय गुलवी घेऊन मार्गस्थ होतील सचिन पाटील साठी. इथे हा चेंडू देखील बघूया शर्यचा वेध घेतलाय का, बॅटला स्पर्श झालाय, अगदी पंचांचा इशारा आला, लेग बाईज. 3 चेंडू चौकार खाल्यानंतर विजय गुलवीनं सचिन पाटीलला डॉट फेकलेत. वा, चांगलं कमबॅक. धावसंख्या 8, पहिल्या 2 मध्ये 7 आणि त्यानंतरच्या 3 चेंडूमध्ये 1 लेग बाईज. आता शेवटचा 1 चेंडू, पहिल्या पॉवर प्लेच्या ओव्हरमध्ये 2 चेंडूमध्ये चांगल्या 7 धावा पाहायला मिळाल्या. तर त्यानंतर चांगला कमबॅक. इथे बघूया चेंडूला अगदी डीप फाईन लेग रिजन मध्ये केले आहेत आणि हा चेंडू जाईल सीमा पार. विनोद पाटील समीत जवळ पोहोचलेले आहे. एक ॲडव्हान्टेज की कुठलाही फलंदाज बाद झाला नाहीये. बघूया ओव्हर नंबर 2 साठी गोलंदाज आले सुनील गुलवी. नक्कीच राहुल तांगडीनं जय बजरंग कारिवली टीमच्या खेळाडूंसाठी जे रात्री बक्षीस जाहीर केलं होतं त्याचं वितरण देखील संदीप पाटीलला केलं आहे. सलग 3 षटकार ठोकलेत आणि त्यांना शूज दिलेत. आज देखील त्यांच्याकडून पुन्हा एकदा ती ऑफर आहे. जय बजरंग कारिवली टीमच्या खेळाडूंना चौकार षटकार विकेट हॅट्रिक केली तर त्यांच्यासाठी शूज राहुल तांगडीनं 1-8 ब्रँडेड कंपनीचे आणलेले आहेत. वा, बघूया सुनील गुलवी चालू सामन्यातून विजेता आणि देवेश स्पोर्ट पाये असा दुसऱ्या फेरीचा आपण पहिला सामना लगेच सुरू करणार आहोत. चेंडूला टॅप केलाय कव्हर पॉइंट रिझन मध्ये, फक्त एक सिंगल. क्षेत्ररक्षक तिथे उपस्थित आहेत. चांगली फिल्डिंग आपण पाहतोय. विजय गुलवी, सीताराम गुलवी, सुनील गुलवी, राम गुलवी, मनोज गुलवी, चांगले खेळाडूंचा भरणा असलेला संघ आपण पाहतोय. पहिल्या चेंडूवर सुनील गुलवीने एक सिंगल धाव. बघूया इथे विनोद पाटील स्ट्राईकवर आहेत. हा चेंडू चेक करावा लागेल. नक्कीच पंच भाऊ पाटील सर आमच्याकडे वळलेत. दोन्ही आज समांतर रेषेत केलेत. वाईटचा इशारा आलाय. पहिली अतिरिक्त धाव सुनील गुलवीनं दुसऱ्या ओव्हरच्या दुसऱ्या चेंडूवर खर्च केलेली आहे. धावसंख्या 14. इथे चांगला फटका आपण पाहतोय. अप्परकटच्या अंदाजानं चेंडूला अगदी डीप कव्हर रिझन मधून चांगली फिल्डिंग. 2 पूर्ण केलेत आणि 2च धावांवर समाधान. धावसंख्या 16 अंकावर पोहोचलेली आहे.
दोन्ही बंधूंची जोडी ज्वाली कामतगार टीम कडून इथे हा फटका देखील पुन्हा एकदा ऑफ साइड रिझन मध्ये चेंडू सेफ प्लॅन्ट होतोय. इथे देखील दुसरीचा चांगला कॉल आपण पाहतोय. दोन्ही फलंदाजांमध्ये चांगला तालमील समन्वय चर्चा पाहायला मिळते. धावसंख्या 18 वर जाऊन पोहोचलेली आहे. पहिल्या ओव्हरमध्ये 12 आणि तिसऱ्या ओव्हरचे 3 चेंडूमध्ये 6, एक वाईट एक सिंगल आणि 2 डबल. इथे हा चेंडू देखील वाईट आलाय. आतापर्यंत 5 चेंडू फेकलेत, त्यामध्ये 2 वाईट, एक सिंगल आणि 2 डबल अशा 7 धावा खर्च केलेत. 3 चेंडूंचा खेळ अजूनही शेष आहे. संदेश वखारे, मनोज ठाकरे, रोहन पाटील, सुनील पाटील आणि मी स्वतः कालराम केने आम्हाला या स्पर्धेमध्ये समालोचन करण्याची संधी दिल्याबद्दल संपूर्ण जय बजरंग कारिवली टीमचा मी विशेष आभार व्यक्त करतोय. खासदार बाळ्यामामा चषक या स्पर्धेमध्ये नीलम नाईक असतील, विक्रम नाईक सर, त्यानंतर भारत पाटील साहेब, संदीप पाटील, कुंदन पाटील आणि संपूर्ण टीम, विनोददादा नाईक, सर्वांचं मनापासून आभार. आज स्पर्धेचा शेवटचा आणि अंतिम दिवस आणि या मोठ्या स्पर्धेमध्ये आम्हाला समालोचनाची संधी दिल्याबद्दल त्यांचे आम्ही अतिशय आभार ऋण व्यक्त करतोय. इथे हा चेंडू शॉर्ट मिड विकेट रिझनमधून चेंडूला उचललाय, डीपमध्ये क्षेत्ररक्षक आहेत, दुसरी धाव इथे विनोद पाटीलनं. बघूया पूर्ण की अपूर्ण. तिसऱ्या पंचांची मदत सुनील म्हात्रे सरांना घेतलेली आहे. सॉफ्ट सिग्नल काय सर? सेफ आहेत. वा, बघूया. सुजित नाईक भिवंडी तालुक्यातील टेनिस बॉल क्रिकेट मधले उत्कृष्ट यष्टीरक्षक फलंदाज सेफ आहेत. 2 धावा पूर्ण. सुजित नाईक आपण यायचं आहे मंचावरती. आपलं जय बजरंग कारिवली सिनियर 40+ संघाच्या वतीनं खासदार बाळ्यामामा चषक 2025 मध्ये मनपूर्वक सहर्ष स्वागत. भिवंडी तालुक्यामध्ये प्रल्हाद पाटील नंतर जर कोणी चांगला यष्टीरक्षक असेल तर कारिवली गावचा हा सुजित नाईक. मी नेहमीच्या 2 खेळाडूंचा उल्लेख करत असतोय. चांगले दोन्ही यष्टीरक्षक भिवंडी तालुक्याला रेग्युलर क्रिकेटमधून पाहायला मिळाले. धावा बनले 23, चेंडू टाकून झाले 5, अजून एक चेंडूचा खेळ शेष आहे. नक्कीच अगदी जय बजरंग कारिवली टीमला इथे ब्रेकिंग न्यूज आलेली आहे. हवेदिवे गावचे सुभाष पाटील यांच्याकडून या चषकावर जर आयोजन टीमनं नाव कोरलं तर सुभाष पाटील हवेदिवे यांच्याकडून एक स्पेशल बकडा देण्यात येईल. वा, धन्यवाद. सुभाष पाटील आम्हाला जोडलेत. संदीप पाटील यांचे परम मित्र आहेत. क्या बात है. धन्यवाद सुभाष पाटील. तुमच्या शुभेच्छा आम्ही आपल्या जय बजरंग कारिवली टीम पर्यंत पोहोचवलेत. आपल्या स्पर्धेमध्ये मनपूर्वक सहर्ष स्वागत. ते पुन्हा एकदा तिसऱ्या पंचांची मदत सचिनसाठी नक्कीच इथे चेक करावं लागेल. चांगले दोन्ही बंधू खेळपट्टीवर पलताना. सॉफ्ट सिग्नल भाऊ सर सांगा आपण पहिले. फलंदाज बाद आहेत. यस, असं त्यांनी घोषित केलंय. आणि इथे पंचांनी जो निर्णय दिलाय तो निर्णय अंतिम. इथे सचिनची मोठी विकेट धावाच्या स्वरूपात पहिलं सांघिक यश एजी स्पोर्ट निंबोली संघाच्या खात्यामध्ये. फलंदाज बाद.
12 चेंडूमध्ये बनवायचे अजूनही 25. सामना कट टू कट झालेला आहे. मात्र इथे जी सचिन पाटीलची विकेट आलेली आहे, ही विकेट बघूया कोणा संघासाठी लक्की ठरेल. फलंदाजी करणाऱ्या ज्वाली कामतकरला की गोलंदाजी करणारे एजी स्पोर्ट निंबवली संघाला. कारण की सामना अगदी 50-50 आहे. अजूनही दोन्ही संघांना समान संधी आहे. वेलकम सुस्वागतम. विरू पाटील यांचं शुभागमन झालेले आहे. जॉली कामतगार नवीन 40+ संघाचे एक उत्कृष्ट क्रिकेटर विरू पाटील. आपलं खासदार बाळेमामा चषक 20-25 मध्ये मनपूर्वक सहर्ष स्वागत. इथे बघूया फलंदाज अरविंद पाटीलचा फटका आणि गोलंदाज चांगले प्रयत्न करत होते. इथे रात्रीच्या प्रकाश झोकामध्ये आजचे झेल घेणं 40+ क्रिकेटसाठी नक्कीच आग्नी परीक्षा आहे. चांगले प्रयत्न केले होते विनोदनं. प्रयत्नांना 100% मार्क्स द्यावे लागतील. 2 धावा अरविंदच्या बॅटमधून आलेत. धावसंख्या 26. बनवायचे आहेत 49. 13 चेंडूमध्ये आलेत 26. इथे हा फटका अगदी ऑन द कार्पेट चेंडू चाललाय. बघूया लॉंग ऑफ रिझनला चांगली फिल्डिंग एकाच ॲक्शनमध्ये चेंडूला उचललाय. इथे विनोद पाटीलला अति घाई संकटात नाही. फलंदाज धावबाच्या स्वरूपात विनोद पाटील OUT आउट. तिसऱ्यावरचे 2 चेंडू फेकलेत. 3 धावा दिलेत. धावसंख्या 27 वर जाऊन पोहोचलेली आहे. नक्कीच बघूया नवीन फलंदाज झालेत. विलास पाटील इथे पायचीची अपील जरूर केली होती. लेगबॅटचा इशारा आला पंचांचा. धावसंख्या 1 ने पुढे. पालिकेचे भावी नगरसेवक म्हणून त्यांच्याकडे पाहिले जातोय. नक्कीच त्यांना खूप साऱ्या शुभेच्छा आहेत. त्यांचे सहकारी समाजसेवक रोहनजी पाटील आणि प्रतीक पाटील हे देखील त्यांच्या समवेत या स्पर्धेला इथे सध्याच्या भेट देण्यासाठी आलेत. त्यांचे देखील आपण करूया विशेष शाब्दिक सुमनानी सहर्ष स्वागत. नक्कीच इथे विनोद पाटीलची विकेट आणि अपील तर होणारच. मात्र पंच अरविंद आहेत, सॉरी विनोद पाटील धावचित बाद झालेत. काय चांगली गोलंदाजी इथे आपण पाहतोय. 8 मध्ये 21, 16 मध्ये 28 बनलेत आणि 8 मध्ये 21 बनवायचे आहेत. चांगली फिल्डिंग आपण पाहतोय. शॉर्ट एक्स्ट्रा कव्हर रिझन मधून चेंडूला अगदी उचललाय. रमा म्हात्रे, रमा जिमचे प्रोपायडर आणि रमा नेट आणि श्री कालिका माता कालवार सिनियर 40+ खेळाडू रमा म्हात्रे यांच्याकडून देखील या स्पर्धेला शुभेच्छा. धन्यवाद. 7 मध्ये 20, 17 मध्ये 29 आणि आता 7 मध्ये 20. 49 धावांचं लक्ष्य. विनोद गुलवीची तिसरी ओव्हर खूप काही सांगून गेलेली आहे. ज्वाली कामतगार टीमच्या फलंदाजांना वा काय गोलंदाजी केली विनोद गुलवीनं. 12 मध्ये 25 होत्या आणि आता 6 मध्ये आहेत 20. म्हणजे फक्त धावा दिलेत
विनोद गुलवीनं तिसऱ्या ओव्हरमध्ये 5. सामना आपल्या संघाच्या बाजूने वळवलाय, झुकवलाय असं म्हणायला हरकत नाहीये. बघूया शेवटच्या गोलंदाजासाठी 20 धावा राखून ठेवलेत. चांगलं कमबॅक केलाय. बघूया आता धनराज चौधरी मैदानामध्ये गेलेत आणि गोलंदाजीसाठी आलेत राम गुलवी. संघातील एक सर्वात चांगला खेळाडू म्हणून ज्यांची ओळख एजी स्पोर्ट निंबोली संघाकडून आहे. बघूया 6 मध्ये 20 सामन्यातून विजा आणि देवेश स्पोर्ट पाहे. नक्कीच प्लेअर ऑफ द नाईट आमचे खेळाडू प्रवीण जोशी मंचावरती आणि त्यांच्या सोबत ग्रामपंचायत ओलीचे माजी उपसरपंच प्रेमनाथ पाटील यांचं शुभागमन झालेलं आहे. वेलकम. आणि कारिवली गावचे बाचे आहेत. क्या बात आहे. आमचे राहुल तांगडी मामाश्रींवर खूप खुश आहेत. बघूया प्रेमनाथ पाटील देखील जॉईन झालेत. मामावरचं प्रेम राहुल तांगडीनं दाखवलं या स्पर्धेमध्ये. नक्कीच धर्मेंद्र तांगडी आमच्या भिवंडी समालोचक परिवाराचे एक ऍक्टिव्ह सदस्य आणि भिवंडी तालुका नवीन 40+ संघटनेचे सहसचिव आणि कान्हाई स्पोर्ट पाये संघाचे खेळाडू यांनी खासदार बाळेमामा चषकासाठी तसेच आमच्या संपूर्ण पंच पॅनल असेल समालोचक गुणलेखक यांच्यासाठी शुभेच्छा दिलेत आणि जय बजरंग कारिवली टीमचं देखील त्यांनी कौतुक केले. धन्यवाद धर्मेंद्र तांगडी. इथे चेंडू आलाय, नो बॉलचा इशारा. भाऊ पाटील सरांचा रिटर्न क्रीजच्या बाहेर चेंडू फेकलाय. नक्कीच रामला ही गोलंदाजी थोडीशी अडचणीत आणेल. बघूया विजय गुलवी चर्चा करतायत. आता 6 मध्ये 19 आणि अरविंद पाटीलसाठी हा चेंडू फ्री हिट. 30 धावा झाल्यात. आता 19 बनवायचे आहेत. मान्यवर कक्षामध्ये आपण पाहतोय नक्की जितेंद्र पाटील असेल, प्रमोददादा भोईर, नानू सुतार, नाना गोंडली, त्यानंतर प्रवीण जोशी, प्रेमनाथ पाटील, वीरू पाटील भावी नगरसेवक म्हणून ज्यांच्याकडे पाहिलं जातोय. चांगलं व्यक्तिमत्व आहे, चांगले क्रिकेटर देखील आहेत. जॉली कामतगार नवीन 40+ संघामधून वीरू पाटील यांना आपण खेळताना पाहतोय आणि त्यांच्या सोबत रोहन पाटील आणि प्रतीक पाटील यांचं देखील आपण स्वागत करूया. बघूया चर्चा तर झालेली आहे. पहिला चेंडू अगदी नो बॉल टाकलाय. इथे बघूया अरविंद पाटीलला फ्री हिट मेजबानी आहे. 6 मध्ये 19 या सामन्यातून जो संघ विजयी होईल तो देवेश स्पोर्ट पाहे या संघाबरोबर या स्पर्धेची दुसऱ्या फेरीची पहिली मॅच खेळेल. योगेश देवलीकर आपण नाणेफेकी कक्षामध्ये उपस्थित राहायचं आहे. आर के बिल्डर अँड डेव्हलपर राम गुलवी फ्री चेंडू इनसाइड आउट केलेत. बघूया क्षेत्ररक्षक होते चेंडूच्या समोर, चेंडूला अडवलाय, थांबवलाय, उचललाय. बघूया 2 धावा इथे पूर्ण केलेत. अरविंद पाटीलनं 2 धावा या चेंडूवर पूर्ण केलेत. केस तानाजी दादा भुईर वल ग्रामपंचायतचे माजी सरपंच आणि शोलोमाता वल 40+ चे माजी संघनायक यांच्याकडून या स्पर्धेला आणि दोन्ही संघांना शुभेच्छा. धन्यवाद. सध्या प्रिन्स मूवीच्या माध्यमातून आम्हाला जोडलेत. इथे काय घडलाय? विलास पाटीलची गाडी थांबलीच नाहीये, थोडेसे चिंतेत आहेत. इथे मोठी विकेट. अरविंद पाटील नागोश. इथे एजी स्पोर्ट निंबवली टीमनं कमबॅक केलंय का? नक्कीच. अगदी विनोद गुलवीनं अगदी ज्वाली कामतगार टीमला कुठेतरी अडचणीमध्ये आणण्याचं काम केलं आहे आणि आता त्याच्यात आणखीन भर पडलेली आहे. ती अरविंद पाटीलची रनआउटची विकेट. तिन्ही बंधू धावचीत बाद झालेत. पहिले सचिन पाटील, नंतर विनोद पाटील आणि आता अरविंद पाटील. आता संघ अडचणीमध्ये, नक्की संघ अडचणीमध्ये, कारण की आता धावा बनल्या 33. 4 मध्ये 16 धावा बनवायचे आहेत.
नक्कीच रवींद्र तरेसर भिवंडी तालुक्यातील एक उत्कृष्ट सूत्रसंचालक आणि जिल्हा परिषद गोवे शाळेमध्ये शिक्षक म्हणून कार्यरत आहेत आणि गावदेवी भादवाड 40+ संघाचे कोच आहेत. त्यांनी देखील खासदार बाळेमामा चषक 20-25 साठी जय भजन कारिवली टीमला शुभेच्छा दिलेत. धन्यवाद रवींद्र तरेसर, आपलं देखील या स्पर्धेमध्ये मनपूर्वक सहर्ष स्वागत. 4 मध्ये 16 शैलेश पाटील, विलास पाटील थोडेसे चिंतेत, काय घडलं, माझ्याकडून चुकी खूप मोठी झाली. अरविंद पाटीलला संधी देखील मिळाली नव्हती मागे फिरण्याची. राम गुलवीचा चेंडू अगदी स्क्वेअर ऑफ द विकेट, स्क्वेअर लेग पंचांच्या दिशेनं चेंडूला केलाय. चांगली फिल्डिंग होते. धाव मिळेल फक्त 1. धावा बनले तर 21 मध्ये 34 आणि आता 3 मध्ये 15. 3 चेंडू 15 धावा. या चेंडूवर षटकार चौकार ठोकावाच लागेल. या चेंडूवर सिंगल डबल आली तर पकड मजबूत होईल इजिस्पोर्ट निंबवली टीमची. आणि इथे हा चेंडू आलाय डॉट. विलास पाटील वर दबाव आणि नक्कीच आम्हाला आई गावदेवी सोनाले टीमचे कैलास मडवी केके जोडलेले आहेत. नक्कीच आई गावदेवी सोनाले टीमच्या वतीनं बाळ्यामामा चषक खासदार साहेबांच्या या स्पर्धेच्या आयोजक संघाला देखील के के मडवी आणि ऑल टीम आई गावदेवी सोनाले टीमकडून शुभेच्छा. धन्यवाद के के. कैलास मडवी, विलास सर नाराज आहेत, खूप नाराज आहेत. इथे क्रिकेटमध्ये कधी कुठला संघ कुठल्या संघाला पराभूत करेल याची शाश्वती कोणी देऊ शकत नाहीये. पहिल्या 2 ओव्हरला 24 बनल्या होत्या आणि 2 ओव्हरला 25 बनवायच्या होत्या आणि 10 विकेट हातामध्ये होते. इथे काय विनोद गुलवीनं हा सामना फिरवलाय एजिस्पोर्ट निंबवली टीमच्या दिशेनं. आता फक्त 1 चेंडू विजयापासून दूर एजिस्पोर्ट निंबवली आणि या सामन्यावर विजय संपादन केलाय एजिस्पोर्ट निंबवली टीमनं. अभिनंदन कॅप्टन सुनील गुलवी, ऑल टीम अँड हार्ड लक टॉप लक विलास पाटील अँड जॉली कामतगार. आणि या सामन्याचा हिरो, सामनावीर, संघाचा की मॅन, रन मशीन ऑफ निंबवली विजय गुलवी, ज्याच्या बॅटमधून आलेत नाबाद 30 धावा, तेच ठरलेत या सामन्याचे सामनावीर. या आपण विजय गुलवी आणि संघनायक सुनील गुलवी आपण देखील लगेच नाणेफेकी कक्षामध्ये आम्हाला जॉईन व्हायचं आहे, कारण की दुसऱ्या फेरीच्या पहिल्या सामन्याची नाणेफेकी देखील आपण कंप्लीट करणार आहोत. नक्कीच मॅन ऑफ द मॅच देऊया आपण आणि प्लेअर ऑफ द नाईटचं पारितोषिक देखील आपण देऊया, जे आम्हाला स्पॉन्सर दिलं होतं भारत पाटील साहेबांच्या सौभाग्यवती कारिवली ग्रामपंचायतच्या माजी सरपंच सौभाग्यवती नैना भारत पाटील यांच्या माध्यमातून प्लेअर ऑफ द नाईट तिसऱ्या रात्रीचे पैठणी साडी आपण देऊया. आणि खेळाडूचं नाव आहे प्रवीण जोशी यांना आपण सर्वप्रथम नीलम नाईक पारितोषिक देऊया. वीरू पाटील नक्कीच भावी नगरसेवक आणि जॉली कामतगार नवीन 40+ टीमचे एक उत्कृष्ट क्रिकेटर वीरू पाटील जी आपले शुभ हस्ते आपण प्लेअर ऑफ द नाईट हे महाराष्ट्राचं महावस्त्र पैठणी साडी गावदेवी ओली संघाचा स्टार खेळाडू प्रवीण जोशीला देऊन सन्मानित करायचं आहे. वीरू पाटील प्लेअर ऑफ द नाईट, कालच्या रात्रीतील सर्वोत्कृष्ट खेळाडूचा बहुमान ज्यांनी पटकावलाय त्यांना इथे सन्मानित केलाय वीरू पाटील यांच्या शुभ हस्ते. धन्यवाद. या विजयजी गुलवी आपलं देखील आपण पारितोषिक स्वीकारायचं आहे, जे आम्हाला ट्रॉफी आज स्वर्गीय गोनाबाई भानुदास पाटील यांच्या स्मरणार्थ त्यांचे चिरंजीव कारिवली गावचे समाजसेवक किशोर भानुदास पाटील व्यवसाय बिल्डर आहेत आणि प्रमोददादा भोईर यांच्या शुभ हस्ते ते पारितोषिकाचं वितरण. भिवंडी ग्रामीण 40+ क्रिकेट मंडळाचे लॉट कमिटी मेंबर आहेत. त्यानंतर देऊया गिफ्ट हॅम्पर प्रवीण जोशी आणि ओली ग्रामपंचायतचे माजी उपसरपंच
प्रेमनाथ दादा पाटील आपल्या शुभ हस्ते पारितोषिकाचं वितरण करायचं आहे. गिफ्ट नक्कीच सचिन रामचंद्र पाटील मनसे विद्यार्थी सेना तालुका अध्यक्ष यांच्याकडून. त्यानंतर A1 जोडी नक्कीच आपण पाहिले तर संदीप नाईक आणि गुरु पाटील यांच्याकडून थंडा स्पॉन्सर झाले, ते देऊया आपण. रोहन पाटील आणि प्रतीक पाटील गुरु पाटील यांचे 2 सहकारी यांच्या शुभ हस्ते त्याचं वितरण आपण करूया विजय गुलवी यांना. धन्यवाद, अभिनंदन. जाऊया आपण पुढील सामन्याच्या नाणेफेकीकडे. नाणेफेकी कक्षामध्ये विरोजी पाटील या आपण. वेलकम, सुस्वागतम. दुसऱ्या फेरीचा हा महत्वाचा सामना. चला दोन्ही टीम योगेशजी देवलीकर देवेश स्पोर्ट पाये आणि एजी स्पोर्ट निंबवली सुनील गुलवी. केस आपले विरू पाटील, प्रेमनाथजी पाटील, प्रमोददादा भोईर आणि प्रवीण जोशी हे सर्वजण अगदी चांगले 40+ क्रिकेटर आहेत. सुनीलजी गुलवी वेलकम. या सुनील गुलवी बेस्ट ऑफ लक. योगेश देवलीकर तुम्हाला देखील शुभेच्छा. आपण विरू पाटील भावी नगरसेवक यांच्या शुभ हस्ते नाणेफेकी कंप्लीट करणार आहोत. जी स्पर्धा आपण पाहतोय खासदार बाळेमामा चषक. नाणेच्या एका बाजूला तर दुसऱ्या बाजूला त्या चषकाचा आयोजक संघ जय बजरंग 40+ कारिवली. कोण आवाज देईल? चला विजय गुलवी काय म्हणणं आहे? बाळेमामा चषक 20-25 अगेन्स्ट जय बजरंग 40+ क्रिकेट संघ आलाय. योगेश भाऊ फक्त निर्णय सांगा. फलंदाजी. धन्यवाद. मान्यवरांना विनंती आहे आपण मान्यवर कक्षेची शोभा वाढवायची आहे. तर देवेश स्पोर्ट पाये संघाच्या संघनायकानं नाणेफेकी जिंकून प्रथम घेतलं धाडसी निर्णय फलंदाजीचा आणि गोलंदाजीसाठी निमंत्रण दिलेले आहे एजी स्पोर्ट निंबवली टीमला आम्ही विनंती करतो की लगेच आपण फिल्डिंग करण्यासाठी मैदानाचा ताबा घ्यायचा आहे. ओव्हर टू संदेश वखारे. धन्यवाद कालीराम केनी. तर आपण पाहतोय जय बजरंग 40+ कारिवली आयोजित खासदार बालामामा चषक 2025 जय बजरंग क्रीडांगण या ठिकाणावरनं प्रथमच या स्पर्धेचं आयोजन आपल्याला पाहायला मिळत आहे. या स्पर्धेतील आजची ही शेवटची रजनी. या स्पर्धेचा विजेता कोण हे मात्र तुम्हाला आज समजेल. तर चला दोन्ही टीम्स आम्हाला सहकार्य करा. आपण लवकरात लवकर मॅचला या ठिकाणावरनं सुरुवात करूया. दुसऱ्या फेरीतील पहिली मॅच तुम्हाला पाहायला मिळेल देवेश स्पोर्ट पाये विपक्ष एजी स्पोर्ट निंबावली. आपण स्वागत सत्काराकडे वळूया. आपल्यामध्ये उपस्थित आहेत सन्माननीय प्रेमनाथजी पाटील ओवली यांना आपण या ठिकाणी सन्मानित करूया. मी या ठिकाणी आपण पाहतोय प्रेमनाथजी पाटील यांचा शुभ सन्मान व्यासपीठावर होत आहे. प्रवीण जोशी हे देखील आपल्यामध्ये उपस्थित आहेत. काल प्लेयर ऑफ द नाईट ते ठरले त्या ठिकाणी त्यांना देखील आपण सन्मानित करूया.